यावल्या वाचू पाहिजे. अ प्रोडक्ट ऑफ फॅक्टरी पासेस थ्रू 3 डिफरंट प्रोसेसेस XYZ. म्हणजे एक वस्तू तयार करण्यासाठी एका प्रोडक्शनला किती प्रोसेसमधून जावं लागते? 3. त्या 3 प्रोसेस कोणत्या आहेत? XYZ. पुढं काय म्हणते? प्रोसेस F was started with introductory unit 10,000 of raw material costing rupees 8 रुपये पर 10 रुपये पर युनिट. म्हणजे 3 प्रोसेस आहे. प्रोसेस X, प्रोसेस Y, प्रोसेस Z. या तीनही प्रोसेस मध्ये आपण कोणत्या प्रोसेस मध्ये युनिट इंट्रोड्यूस केले? X नंबरच्या प्रोसेस मध्ये किती युनिट टाकले? 10,000. आणि एका युनिटची किंमत किती आहे? 10 रुपये. कायचे वय युनिट? रॉ मटेरियल. किती युनिट टाकले? 10,000. आणि एकाची किंमत? पुढे म्हणते अदर एक्सपेंडिचर्स आर. त्या टेबल मध्ये 5-6 खर्च आहेत है ना? लेबर, डायरेक्ट एक्सपेंस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंस, नॉर्मल वेस्टेज आणि सेल ऑफ वेस्टेज. असं आहे ना तुमचा खर्च. आता त्या टेबलच्या खाली या. तिथं काय म्हणते? टोटल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर 30,000. टोटल इनडायरेक्ट एक्सपेंस किती आहे? 30,000. कालच शिकलो होतो आपण. नसल समजलं तर अजून एक वेळा सांग. इनडायरेक्ट एक्सपेंस किती आहे? 30,000. हे टोटल आहे. टोटल आहे म्हणजे सगळे मिळून आहे. म्हणजे X प्रोसेसचे पण आहे, Y चे पण आहे, Z चे पण आहे. सगळ्यांचे मिळून किती आहे? 30,000. मग ह्या सगळ्यांचे मिळून 30,000 आहे. तर यांना आपल्याला प्रत्येक प्रोसेस साठी डिवाइड करायचं आहे. तर हे डिवाइड करायसाठी काय करायचं? वेजेसचा रेशो काढायचा. कायचा? मग पहिले मला वेजेसच्या व्हॅल्यू सांगून द्या. वेजेस आहे का लेबर आहे? लेबर. वेजेस नाही तर लेबर. सांगा बरं. 60,000, 40,000, 20,000. या व्हॅल्यू वरून त्याचा रेशो पहिले काढून घ्या. तर रेशो असा बनणार 4 0 कॅन्सल. 6 4 2. या सगळ्यांना भाग जाते 2 मध्ये. 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4, 2 एक 2. रेशो झाला 3:2:1. मग आपले इनडायरेक्ट एक्सपेंस किती आहे? 30,000. हे या रेशो मध्ये सगळ्यांना डिवाइड करून टाका. कसे डिवाइड होईल पहा. 30,000 गुणेला 3 आणि डिवाइडेड बाय किती? 6. कुठून आले बेटा? कुठून आले? बोलली मी तुम्ही पहा किती होईल? मग टोटल खर्च किती होता? 30,000. त्यातले X प्रोसेस मध्ये किती जाईल? 15. आता Y साठी 30,000 गुणेला 2 डिवाइड 6 10,000. आणि इकडे होईल 30,000 गुणेला 1 डिवाइडेड बाय 6 5. टोटल खर्च किती होता? 30,000. किती होता? 30,000. आपण कोणता रेशो काढला? लेबरचा म्हणजे वेजेसचा. कसा काढला समजला? तर ह्या रेशो मध्ये हे सगळ्यांना डिवाइड केले. 15 10 5. अजून पुढे वाचा. काही आहे काय? प्रिपेअर प्रोसेस अकाउंट. मग आता आपण पहिलं अकाउंट बनवू प्रोसेस X. कोणतं बनवू? X नंबरची. तर या डेबिट साइडला काय येत जाईल? एक्सपेंस. क्रेडिट साइडला इन्कम. बरोबर आहे? आता पहा पहिल्या नंबरची एंट्री आपण वरच वाचून ठेवली आहे का पहिल्या प्रोसेस मध्ये रॉ मटेरियलचे किती युनिट टाकले? 10,000. मग मटेरियल हे कोणत्या साइडला येईल? डेबिट का क्रेडिट? कारण मटेरियल आपला आपण चोरतो थोडी. मटेरियल आपण परचेस करतो. मग कोणत्या साइडला येईल? रॉ मटेरियल. किती युनिट? मग युनिट कॉलम मध्ये किती लिहू? आणि एका युनिटची किंमत होती 10 रुपये. म्हणजे इकडे व्हॅल्यू येते 1 लाख. कसे आले समजले काय? चला त्यानंतर अजून काही राहिला आहे का टेबलच्या खाली किंवा टेबलच्या वर?
मग आता टेबल मध्ये जाऊ आणि पहिली एंट्री पहा काय लेबर. मग लेबर कुठे घ्यायचे डेबिट साइडला आणि या नंतर कोणतीच व्हॅल्यू युनिट कॉलम मध्ये लिहायची. मजुरीची संख्या किलोनं मोजता येत नाही. मजुरी कायच्यात मोजत असते रुपीज मध्ये. मग अमाउंट लिहिताना कायच्यात लिहायची सांगा. लेबर नंतर आहे डायरेक्ट एक्सपेन्स. डबल कोणत्या साइडला येईल सगळे एक्सपेन्स कुठे घ्यायचे सांगा. डायरेक्ट एक्सपेन्स किती 30. नंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. पुन्हा कुठे येईल कॉलम किती 20 ना. आता पुढली एंट्री बघा आहे वेस्टेज. माल वेस्टेज गेला तर एंट्री कुठे येईल क्रेडिट साइड. आणि वेस्टेज किती आहे बा 5%. मग वेस्टेज कोणत्या साइडला लिहू रे. चला वेस्टेज ची व्हॅल्यू किती आहे 5% ना. आता हे 5% कशावर काढायचे डेबिट साइडच्या युनिट कॉलमच्या टोटल. मग डेबिट साइडचा युनिट कॉलम हा आहे याची टोटल करा 10,000. त्याच्यावर 5% लिहून देतो 5% ऑन 10,000 किती लिहिताना कोणत्या कॉलम मध्ये लिहायचे युनिटच्या अमाउंट मध्ये लिहायचे नाही. वाया गेलेला माल पैशात मोजता येत पहिले माल कायच्यात मोजायला पाहिजे क्वांटिटी. किती माल वाया गेला आपण असं म्हणतो काय कमाया 2,000 सोयाबीन वाया गेलं. आपण सांगताना सांगतो कमाया 1 क्विंटल वाया गेलं म्हणजे माल आपण कायच्यात मोजतो मग क्वांटिटीतली. आता पुढच्या रेषेवर सांगितलाय का जो वेस्टेज झाला होता तो वेस्टेज आपण विकला. सेल ऑफ वेस्टेज काय भावाने विकला 5 रुपये. किती माल वाया गेला 500. किती माल वाया गेला आणि एक वस्तू विकली गुन्हेला 2500 रुपये त्याच्यापासून भेटले. 500 वस्तू वाया गेल्या. भंगारवाल्याने 5 रुपयाच्या भावानं विकल्या. किती पैसे भेटले हे आपलं काय आहे चला अजून टेबल मध्ये काही उरलं काय. मग आता राहिले इनडायरेक्ट. किती होते सगळेच घेऊ काय कायचे घेऊ एफचे किती काढतात. इनडायरेक्ट एक्सपेन्स कोणत्या साइडला येईल का बरं एक्सपेन्स. आणखी शोधा टेबल मधलं काही सुटलं काय काही राहिलं काय कोण घ्या काहीच नाही राहिलं. आता यांची टोटल करू आणि प्रोडक्शन काढू. टोटल करताना पहिले कोणता कॉलम करायचा युनिटचा कॉलम. कोणता कॉलम चला युनिट वाले टोटल किती झाले 10,000. बोलत जावं असं मुलगायला पाहिजे. टोटल किती झाली 10,000. आता इकडची केली तर 500 येऊन राहिली. 500 येऊन राहिली ना. मग 500 याच्यातून काय करू उरले 9,500. किती उरले 9,500. याला नाव देऊन द्यायचं बाय प्रोडक्शन. काय नाव द्यायचं बाय प्रोडक्शन. बरेच लोक या प्रोडक्शनला आउटपुट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात आउटपुट. त्याच्या मग पेपरात आउटपुट येईल तर माझ्या तोंडावर आन्सर काय होईल तुम्ही राहणार नाही पण मनातल्या मनात शिवे द्या. आउटपुट म्हणजे उत्पादन आणि प्रोडक्शन म्हणजे याचा अर्थ असा झाला का पहिल्या प्रोसेस मध्ये किती माल वापरला 500 माल. प्रोडक्शन किती भेटलं 9,500. हे झालं युनिट. आता अमाउंट साठी सेम अमाउंट ची टोटल 2,25. या 2,25 मधून हे 2,500 रुपये उरले 2,500. किती उरले 2,500. त्याला सुद्धा काय म्हटलं आउटपुट किंवा प्रोडक्शन. दोन पैकी एक द्यायचा. आता मी माहित नव्हतं म्हणून दोन्ही लिहितो. आता हे प्रोडक्शन
पुढच्या प्रोसेस मध्ये ट्रान्सफर करायचा. तर याच्या खाली आपण असं लिहितो ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आणि याची काढत असतो पर युनिट प्राइस. म्हणजे एका वस्तूचा खर्च किती झाला ते काढासाठी मी काय सांगितलं होतो तर अमाउंट घ्यायची 2,22,500 आणि डिवाइडेड बाय युनिट किती 9,500 ने त्याला डिवाइड करा 23.42 मी लिहून घेतो 23.42 पर युनिट. पहिली प्रोसेस कसली आहे सगळे हे प्रोडक्शन कसं काढलं समजलं कसं काढलं या दुसरा प्रकार शिकून ना तो कसला पाहिजे ना ह्याच नाही बसला तो कसा बसतो बसते पाहिजे मग उद्या मला खोबाळा हे समजलं मराठीकडे जाऊ त्यांनी म्हणून म्हणतो का योग्य वयात दवन झाले पाहिजे. आता बोला तर जीवन योजना मोठ्या मोठ्या झाल्या तुम्हाला मी म्हणलं काय का कसं काढलं प्रोडक्शन मग डेबिट साइड मधून क्रेडिट साइड मायनस केली जे उरले त्याला म्हटलं हे पर युनिट प्राइस समजली. आता बनवू प्रोसेस वाय दुसऱ्या नंबर. हे प्रोसेस बनवताना सगळ्यात पहिले काय करायचं मागच्या प्रोसेस मधलं प्रोडक्शन पुढच्या प्रोसेस मध्ये घेऊन कोणत्या साइडला होतो क्रेडिट साइड त्याला डेबिट साइडला घेऊन यायचं आणि त्याला नाव द्यायचं प्रोडक्शन आणि ब्रॅकेट मध्ये असं लिहायचं ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस X तर युनिट मध्ये किती होईल अमाउंट मध्ये 2,22,800 हे समजलं काय कोणतं आलं. आता अजून मागच्या प्रोसेस मधलं पुढच्या प्रोसेस मध्ये काही येत नाही हे प्रोडक्शनच घ्यायचं फक्त. पण समजलं काय आता पहिल्या प्रोसेस मध्ये आपण मटेरियल घेतलं होतं दुसऱ्या प्रोसेस मध्ये मटेरियल इंट्रोड्यूस केला आहे का बघा टेबल मध्ये जा नाही आहे मग टेबल मधली एक एक एंट्री सांगा तू. डेबिट साइडला काय घ्यायचं क्रेडिट साइडला नावाचा पुढची एंट्री डायरेक्ट लेबर कुठे घ्यायचे आपण कॉलम कोणता घ्यायचा अमाउंटचा किती लेबर नंतर आहे डायरेक्ट एक्सपेन्स आहे ना आपला मग कुठे घ्यायचा डेबिट साइडला पण कॉलम कोणता किती 20,000 नंतर आहे हे आपला एक्सपेन्सेस आहे कुठे येईल पण कॉलम किती नंतर आहे नॉर्मल वेस्टेज म्हणजे काम करता करता काही माल वाया गेला वेस्टेज गेला मग वेस्टेज कुठे लिहायचं क्रेडिट साइड बाय वेस्टेज. आता वेस्टेज अमाउंट काढून दिली आहे का टक्के पर्सेंट आहे ना किती %? हे 5% कायच्यावर काढायचे याची टोटल आली 9,500 इथे लिहून देतो 5% ऑन 9,500 तर ते होते 475. कोणत्या कॉलम मध्ये लिहिलं मी का बरं आता सांगताना वेस्टेज गेलेला माल पैशात मोजता येत नाही. पहिले तो माल आपल्याला क्वांटिटीत मोजावा लागेल ना किती माल वाया गेला मग आपण त्याची किंमत लावू शकतो. कोणत्या कॉलम मध्ये लिहिलं आता पुढच्या रेषेवर आहे का तो वेस्टेज आपण तुझ्या विकला काय रेट न विकला 8 रुपये पर युनिट मग आपला किती माल वाया गेला गुणेला 3800 3,800 एवढे रुपये आपल्याला त्याच्यापासून आपलं म्हणून ते क्रेडिट झालं. समजलं नक्की नाही शपथ नाही गे बरं झालं मोरांकडे जर अजून टेबल मध्ये पाहिजे राहिलं काय मग आता या ह्या इकडे
हे होल्डिंग आपली इनडायरेक्ट एक्सपेन्स सगळ्या प्रोसेसले वाटले आहे ना आपण. मग ज्या ज्या प्रोसेसचे त्या प्रोसेस मध्ये घ्यायचे. आता कोणती प्रोसेस चालू आहे? मग y मध्ये किती? मग इनडायरेक्ट एक्सपेन्स डेबिट घेऊ का क्रेडिट घेऊ? सांगा मग इनडायरेक्ट एक्सपेन्स किती? पण कॉलम कोणता? अजून शोधा काय सुटलं? पैसे नाही सुटलं, तुम्हीच सुटल्या. आता टोटल करू, जे बॅलन्स उरलं त्याला नाव देऊ प्रोडक्शन. टोटल करताना आधी कोणता कॉलम करायचा? युनिटचा. अमाउंटचा नाही करायचा. चला युनिटची टोटल आली 9000. हा रोहिणी काळेची याच्यातून हे 475 काढली वर मग झाले एवढे उरले काय? केवढे? हे 9025 झालं आपलं प्रोडक्शन. काय झालं? प्रोडक्शन. आता सेम प्रोसिजर अमाउंट कॉलम. अमाउंटची टोटल 307500. असो याच्यातून 3800 रुपये मायनस करा. 3,03,700 हे प्रोडक्शनची अमाउंट आहे. युनिट आणि अमाउंट कसे काढले समजले ना? हां. पहिल्या प्रोसेस मधलं कुठं नेलं? नेक्स्ट प्रोसेस मध्ये. दुसऱ्यातलं कुठं जाईल? तिसऱ्यामध्ये. मग डबल याच्या खाली याचं ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आणि त्याची काढाची पर युनिट किंमत. कशी काढायची माहिती आहे काय? अमाउंट घ्यायची अमाउंट आणि त्याला डिवाइड करायचं. जरा करा मग 33.65 पर युनिट. समजलं रे भाई? देवालेच माहिती. आता तुम्हाला होईल शाबास. म्हणजे तुम्ही देवापेक्षा कमी आहे का बा? हा निशिता कुठे गेली आज? घरीच आहे. पाहुणे आले आज? कापूसला गेली? साफसफाई लेट काम आहे तुमच्या घरची भाजी झाली काय? 100 रुपये झाले. हा जेवल्या? पहिलं काय झालं? 100 रुपये होणारचे आज आहे. आज आहे मग नसून बोलू हे रेषावडाच्या कधी म्हणून विषय काढला होता. आता 100 पाय मग गणित झाल्यावर आता आपण बोलू प्रोसेस सेट. ही शेवटची प्रोसेस लास्ट वन. ए बेसन लो काय लिहून जाईल. लिहून दे. हां सेट नंबर जी बनवू. हे लास्ट वाली प्रोसेस आहे. आता काय करायचं? मागच्या प्रोसेस मधलं जे प्रोडक्शन होतं ते डबल पुढच्या प्रोसेस मध्ये घेऊन या. क्रेडिट साइडचं आणि त्याला नाव देऊन द्यायचं टू प्रोडक्शन. युनिट मध्ये येते 9025 आणि अमाउंट मध्ये येते 3,03,700 आणि याच्या खाली कंसात कसं लिहायचं? यावल्या कसं लिहायचं? ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस मागच्या प्रोसेस मधलं अजून ह्या प्रोसेस मध्ये काही घ्यायचं नाही. चल आता त्या टेबल मध्ये चलायचं आणि त्यातल्या ज्या एंट्री सुटल्या त्या घ्या. पहिली एंट्री आहे डायरेक्ट लेबर कोणत्या साइडला घेऊ आणि कॉलम सांगा किती. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट एक्सपेन्स कोणत्या साइडला घेऊ कॉलम किती. त्याच्यानंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स सगळे एक्सपेन्स डेबिट साइड आणि कॉलम सांगा.
त्याच्यानंतरची एंट्री आहे रोहिणी काळेची नॉर्मल वेस्टेज. वेस्टेज कुठे घ्या? क्रेडिट साइड. कुठे घ्यायचा? क्रेडिट साइड. मग वेस्टेजची व्हॅल्यू पहा कशी आहे? 5% कशी आहे म्हणजे टक्क्यात आहे का? किती पर्सेंट? 5%. हां, हे 5% कशावर काढायचे? डेबिट साइडच्या करा. डेबिटची टोटल 9025. याच्या 5% होते 425. तर आपण 0.25 आहे तो सोडूनच घेऊ. काय 51 चे 52 करू? समजलं नाही? किती घेऊ सांगा? 451 घेऊ. एवढा माल आपला वाया गेला. आता डबल खालच्या रेषेवर आहे का जो वेस्टेज झाला होता तो वेस्टेज आपण सेल केला, विकला. मग माल वाया गेला 451 गुणिले 10 तर 4510. नाही समजलं? पक्को. आता उरली अजून एक एंट्री इनडायरेक्ट एक्सपेंस. याला नाही बोलातो. इनडायरेक्ट एक्सपेंस किती होते? 20. त्याच्यातले पहिल्यात किती गेले? 15. दुसऱ्यात किती गेले? 10. तिसऱ्यात किती? 5. सांगा इनडायरेक्ट एक्सपेंस 5000. आणखी शोधा कोणती एंट्री राहिली काय? आता टोटल करू, प्रोडक्शन काढून. टोटल पहिले कायची करायची? चला युनिटची झाली 9025. याच्यातून हे 451 काय करायचे? 9025 मायनस 451 8574. त्याला नाव काय द्यायचं? बाय प्रोडक्शन. आता अमाउंट वली. चला याची टोटल करा. 3,55,700. 3,55,700. इकडे पण लिहून घेऊ 3,55,700. याच्यातून हे 4,510 मायनस 3,51,190. कसं ना? आता पहिल्या प्रोसेस मधलं प्रोडक्शन कुठे गेलं होतं? दुसऱ्यामध्ये. दुसऱ्यावालं तिसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यावालं चौथ्यामध्ये. पण चौथी वाली प्रोसेस आपण बनवणार नाही. मग हे कोणती प्रोसेस होय? लास्ट. तर लास्ट वाल्या प्रोसेसचं प्रोडक्शन ट्रान्सफर टू गोडाऊन किंवा त्यालाच म्हणतात ट्रान्सफर टू वेअरहाऊस. बरोबर बोलली लय शांत. काय नाव दिलं तुला मी? ट्रान्सफर टू गोडाऊन. त्याची काळाची पर युनिटची प्राइस ॲट रुपीज. चला पहा पर युनिट प्राइस करा. 40.95 96. आमच्या काय पुढे चालतो पर. ठीक आहे. कसं हे? चला लिहा. शासन याला झालं असं ना लिहून. हा